सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी आत्मविश्वासाने भरलेला असेल. मोठ्या नफ्यामुळे तुम्ही छोट्या नफ्याकडे दुर्लक्ष कराल आणि त्यामुळे तुमचं नुकसान होईल. तुम्ही व्यवहारामध्ये सावधगिरी बाळगायला हवी. तुमचे विचार हे मोठ्यांसमोर मांडण्याची तुम्हाला संधी मिळेल. सर्वांना जोडण्याचा तुम्ही आज प्रयत्न कराल. भावांसोबत तुमची जवळीक वाढेल. सार्वजनिक हिताचं काम करण्याची तुम्हाला संधी मिळेल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी फलदायी असणार आहे. कुटुंबातील सदस्यांच्या निवृत्तीमुळे तुम्ही आज पार्टी कराल. बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणारे लोक हे बचतीवरती लक्ष देतील. कामाबद्दल तसेच मुलांच्या भविष्याबद्दल तुम्ही जागरूक राहाल. समस्या येऊ शकतात. कोणतंही काम मोठ्यांच्या सल्ल्यानेच करा. जोडीदाराला नवीन काम मिळेल. एखादी भेट वस्तू देखील तुम्हाला मिळू शकते. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी रोमांचकारी असेल. तुमच्या निर्णय क्षमतेचा तुम्हाला पुरेपूर फायदा होईल. कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीचा आज तुम्ही सल्ला घेऊ नका. महत्त्वाच्या कामांची तुम्ही यादी तयार ठेवा. थोड्याफार समस्या तुमच्या आज दिवसभराच्या दिनचर्येमध्ये उद्भवतील. आज व्यावसायिक योजनांना गती मिळेल, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. आज विद्यार्थ्यांचा निकाल लागेल. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. परदेशामध्ये आयात निर्यात व्यवसाय करणाऱ्यांना एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. कोणत्याही कामासाठी धोरणं आणि नियमांकडे पूर्ण लक्ष द्यावं लागेल, अन्यथा तुमच्याकडून चूक होऊ शकते. मुलांच्या करिअरच्या बाबतीमध्ये तुम्ही थोडे तणावग्रस्त राहाल. आज तुम्हाला कामाला प्राधान्य द्यायला हवं. पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणाऱ्यांनी जोडीदाराच्या बोलण्याकडे लक्ष द्या. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा तिलक लावा. यानं तुमचं मस्तिष्क हे शांत राहील. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी मोठी संधी घेऊन येईल. तुम्हाला चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. सरकारी नोकरीमध्ये काम करणारे लोक त्याबद्दल चिंतेमध्ये असतील. तुम्हाला चांगली बढती मिळेल. तुमच्या मनात चालू असलेल्या गोष्टींमुळे तुम्ही तणावग्रस्त राहाल. आईसोबत शेअर केल्यास तुमच्यासाठी ते चांगलं होईल. आज नशीब 60% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडावरती दूध आणि पाणी अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. धनवृद्धीमुळे वातावरण प्रसन्न राहील. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा तुम्ही आज प्रयत्न कराल. वडिलोपार्जित बाबींमध्ये तुम्हाला स्वातंत्र्य ठेवावं लागेल, अन्यथा त्रास होऊ शकतो. विविध उपक्रमांमध्ये सहभागाची संधीही तुम्हाला मिळेल. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री मंत्राचा जप करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज नशीब तुमच्या बाजूने राहील. तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळाल्यानं आनंद होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांनाही काही जुन्या योजनांचा चांगला फायदा होताना दिसतोय. त्यामुळे उंच शिखरावरती तुम्ही पोहोचाल. आज कोणालाही तुम्ही सल्ला देऊ नका, अडचणीमध्ये याल. प्रवासादरम्यान काही नवीन माहिती मिळेल. उत्पन्न वाढल्यानं मन प्रसन्न राहील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हुशारीनं पुढे जाण्याचा आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये धोका पत्करू नका. समस्या उद्भवतील.
कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आरोग्याच्या बाबतीमध्ये निष्काळजीपणा करू नका. मोठ्या आजारांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. कोणतीही मोठी जोखीम घेणं टाळा, अन्यथा तुम्ही चिंतेमध्ये राहाल. कामाच्या ठिकाणी धोरणात्मक नियमांकडे पूर्ण लक्ष तुम्हाला द्यावं लागेल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा वैवाहिक जीवन जगणाऱ्या धनुराशीच्या लोकांसाठी आनंदाचा राहील. कोणत्याही कामामध्ये न डगमगता पुढे जा, अन्यथा समस्यांना सामोरं जावं लागेल. तुमचे मित्र तुम्हाला प्रत्येक कामामध्ये आज सहकार्य करतील. धैर्य आणि शौर्य आज वाढेल. कुटुंबामध्ये काही शुभ कार्यक्रम होतील, ज्यामुळे आनंदी वातावरण राहील. मोठं ध्येय तुम्ही साध्य कराल. कोणतंही काम अतिउत्साहानं करणं टाळा. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अडचणींचा असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या जबाबदाऱ्या तुम्ही चांगल्या प्रकारे पार पाडाल. नवीन प्रयत्नांना आज फळ मिळेल. नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला जाणार आहे. घाईघाईनं निर्णय घेणं टाळा. विचारपूर्वक आज गोष्टी करा. काही महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं. बोलण्यातला सौम्यपणा तुमचा आदर वाढवेल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास कुंभरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. काम करणाऱ्या लोकांना नव्या संधी मिळतील. मित्रांसोबत काम केल्यानं तुमचा उत्साह वाढेल. आज तुम्ही प्रिय व्यक्तीला भेटाल, जे तुमच्यासाठी फायदेशीर असेल. विद्यार्थ्यांना बौद्धिक आणि मानसिक ओझ्यातून मुक्ती मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या विचारांचा फायदा होईल. वडिलांना तुम्ही धार्मिक स्थळावरती घेऊन जाल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा आर्थिक दृष्टिकोनातून चांगला जाणार आहे. कुटुंबातील वरिष्ठांकडून कोणत्याही गोष्टीचा तुम्ही आग्रह धरू नका. कामाच्या ठिकाणी कोणाशीही चुकीचं बोलू नका. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस हा चांगला असणार आहे. नवीन वाहन तुम्ही खरेदी करू शकता. महत्त्वाच्या कामांची तुम्ही यादी तयार करा. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचं 108 वेळा नामस्मरण करा. नक्कीच तुमचा दिवस हा चांगला जाईल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करीन की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगलं नक्कीच घडावं. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर हा चॅनल तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा तुम्ही व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.